तर आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरची। पेरू देशात त्सुनामीच्या लाटांची जबरदस्त धडक बसलीये। 13 फुटांपर्यंत अशा लाटा उसळल्याची माहिती समोर येते। तर पेरू देशातले 91 पोर्ट हे पूर्णपणे बंद झालेले आहेत। पेरू देशातले 91 बंदरं बंद झाली आहेत। 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा त्सुनामीच्या लाटांचं रौद्र रूप हे पाहायला मिळाले। अक्षरशः बोटीच्या बोटी या लाटांमध्ये वाहून गेलेल्या पाहायला मिळाल्या। अनेक ठिकाणी किनाऱ्यावरच्या या बोटी ज्या आहेत त्या सरभर झालेल्या सुद्धा पाहायला मिळाल्या। 20 वर्षांनंतरची ही त्सुनामी आणि तब्बल 13 फुटांपर्यंत या लाटा उसळल्या। अधिक माहिती घेऊयात। महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। महेश, काय अधिक माहिती, किती नुकसान झाले या सगळ्यामुळे? नक्कीच पेरूमध्ये त्सुनामीच्या लाटांनी तडाखा बसवलेला आहे। 13 फूट उंचीपर्यंतच्या लाटा आल्याची माहिती आता समोर आलेली आहे आणि आपल्याला या दृश्यांमध्ये दिसते कशा प्रकारे त्सुनामीचा तडाखा हा पेरूला बसलेला आहे। या घटनेमुळे पेरूतले जवळपास 91हून अधिक पोर्ट हे पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत। तब्बल 20 वर्षानंतर पुन्हा त्सुनामीच्या लाटांनी धडकी आता भरलेली आहे आणि दृश्यांमधून कळून येते की कशा प्रकारची परिस्थिती ती निर्माण झालेली आहे। या त्सुनामीमुळे अनेक ठिकाणी बोटी या एकमेकांवर धडकल्या आहेत, त्यामुळे काही बोटी बुडाल्या आहेत आणि यामध्ये आतापर्यंत किती जणांचा मृत्यू झालेला आहे किंवा किती जण जखमी झालेले आहेत याचा आकडा उपलब्ध होऊ शकलेला नाहीये। स्थानिक प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्याचा प्रयत्न केला जातोय। युद्ध पातळीवर बचावकार्य हाती घेण्यात आलेला आहे आणि एक अंदाज घेतला जातोय की या त्सुनामीमुळे किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। प्रज्ञा, अगदी तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी महेश।